घरात बसून मग झेलेन्स्कीला भेटतात, युद्धबंदीवर चर्चा करतात, इस्रायल आणि गाझापट्टीतल्या युद्धाविषयी ते चर्चा करतात। असे ते फार मोठे एक निधड्या छातीचे असे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत। पण या महान नेत्याला आमच्या देशातला मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाही, हे अपयश त्यांनी स्वीकारलं पाहिजे। प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाहीत, लक्षात घ्या। एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात फिरतायत, पुऱ्या जगात फिरतायत संपूर्ण। पण मणिपूर पेटला या देशाचा एक भाग अशा तऱ्हेने पेटलेला आहे। रॉकेट हल्ले होत आहेत, ड्रोनने हल्ले होत आहेत, नेत्यांना मारलं जात आहे, महिलांची इज्जत बेआबरू केली जाते रस्त्यावर, विद्यार्थ्यांवर गोळीबार होतो आहे, बॉम्ब हल्ले होत आहेत। गृहमंत्री मुंबईत येत आहेत, अमित शाह राजकीय बैठका घेत आहेत, निवडणुकांची तयारी करतायत, सर्व काही करतायत, आमच्यावर टीका करतायत, मोदीही बोलतायत। मणिपूरवर कधी बोलणार? मणिपूरवरती कधी ॲक्शन घेणार हे सांगा। का तुम्हाला मणिपूर आपल्या हातातून घालवायचं आहे? आता पंडित नेहरू नाही आहेत नेहरूंवर दोष द्यायला। आता तुम्ही साधारण 11 वर्ष आपण सत्तेवर आहात आणि मणिपूर ज्या पद्धतीनं पेटलंय, मणिपूरची अवस्था ही ज्या काळात काश्मीर पेटलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर आहे। आणि मोदी आणि अमित शाह या संदर्भात एक अक्षर बोलायला तयार नाही। याचा अर्थ या देशाच्या जनतेनं काय घ्यायचं आहे? मोदींनी मणिपुरात जावं युक्रेनला जाण्यापेक्षा, युक्रेनच्या युद्धभूमीवर जाण्यापेक्षा आणि जगाला ते असा एका हिरोसारखा अशी ॲक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन आपल्या देशाचा काळजाचा तुकडा येतो तिथे जा जरा, नाहीतर राजीनामा द्या। मणिपुर को लेकर सबने पहले आपने ही सवाल उठाया।